अब खबर विस्तार से। बेमौसम बारिश और अब मूंगफली की फसल पर कीट रोग के प्रकोप से फसलों को भारी नुकसान हुआ है, जिसके चलते किसानों की चिंताएं बढ़ गई है। वहीं कृषि विभाग की टीम के निरीक्षण के लिए नहीं आने से किसान नाराजगी जता रहे हैं। चालू खरीप हंगामामध्ये अतिवृष्टी व ओल्या दुष्काळाने शेतकरी आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झालेला असताना आता संपूर्ण दारोमदार समोरच्या पेरणीची तजवीज ही उन्हाळी पीक भुईमुगावर अवलंबून असताना कटवर्म तंबाखू खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव या भुईमुग पिकावर मोठ्या प्रमाणावर आढळून येत असल्याने हे संपूर्ण पीक हातातोंडाशी आलेलं वाया जाणार का अशी स्थिती निर्माण झालेली आहे। कारण या पिकावर ही आलेली अळी सायंकाळी हळूहळू तापमान कमी होत असताना रात्रीला याचा संचार या पिकावर असतो व पानं खात असल्यामुळे पिकाच्या उत्तम वाढीसाठी ही अळी बाधा ठरत आहे आणि शेतकऱ्यांना सरपटणाऱ्या 7 इंचूचे धोके पत्करून रात्रीला फवारणी करावं लागत आहे। शेतकऱ्यांच्या या अळीच्या प्रादुर्भावामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे। मी आपल्या माध्यमातून जिल्हा प्रशासन कृषी विभागाकडे मागणी करतो की त्यांनी तातडीने संशोधकांनी सुद्धा लॅब टू लँड येऊन शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करावं असं मागणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून जिल्हा कृषी विभागाकडे करून शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची मागणी करतो। यावर्षी भुईमुग पेरले असता तंबाखू खाणाऱ्या अळीचं जास्तीत जास्त प्रमाण शेतामध्ये दिसत आहे आणि रात्रीला फवारणी करून सुद्धा त्याच्यावर काही परिणाम होत नाही। मी कृषी विभागाला आवाहन करतो आमचं याला भुईमुगासाठी मार्गदर्शन करावं आणि शासनाला सल्ला देतो की आमची दखल घ्यावी आणि आम्हाला आर्थिक मदत करावी।